हातात येते त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 6 डिसेंबर रोजी या संपूर्ण प्रश्नावर एक बैठक बोलावलेली आहे। या संदर्भात राज्य सरकारचं काय म्हणणं आहे ते आपण हर्षवर्धन पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं, त्याचं स्वागत करतोय असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं। शेतकऱ्यांनी कारखानदारांनी आता गाळपाकडे लक्ष द्यायला हवं। राजू शेट्टी यांनी 2650 रुपयांच्या पहिल्या उचलीबाबत तडजोड केलेली आहे। त्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या चर्चेनंतर लवकरच निर्णय घेतला जाईल असं पाटील यांचं म्हणणं आहे। हर्षवर्धन पाटील हे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत, आपण त्यांना विचारूयात। राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं, आता सरकारची यापुढे काय भूमिका असणार आहे? 2650 रुपये ही त्यांची मागणी आहे आणि मागणी करणं काय केलं, मला असं वाटतं की याच्यामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला काही तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि ती पावलं प्रक्रिया दोन्ही सरकारमध्ये यापूर्वी सुरू झालेली आहे। या संदर्भामधला तोडगा निघेल। पण 2650 ची तडजोड राजू शेट्टी यांनी मान्य असल्याचं सांगितलंय, त्याबाबत सरकारची आता भूमिका काय आहे? सरकारला हा दर मान्य आहे का? नाही, तर माझं मी आवाहन करतो सहकार मंत्री म्हणून की आता कारखानदारांनी सुद्धा आता ताबडतोबीने कारखाने सुरू केले पाहिजे आणि कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये या दृष्टीने कारखानदारांनी पण पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांनी पण आता कारखान्याच्या धोरणाप्रमाणे त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी हा उद्योग आपल्या सगळ्याच आहे आणि हे नुकसान आपल्याला न परवडणार आहे। सहकार मंत्री म्हणून तुम्ही कारखानदार आणि शेतकऱ्यांना आता काय आवाहन करणार आहात? कारण गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न पेटलेला होता। शेतकऱ्यांच्याच मालकीचे साखर कारखाने असल्यामुळे मला असं वाटतं की आता साखर कारखानदारी आणि शेतकरी यांनी आता समन्वयानं कारखान्याचं गाळप, ऊसाचं गाळप लवकर सुरू करावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो।